मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे यांच्यातर्फे सुरू करण्यात आलेल्या करिअर कट्ट्याचे तिसरे पुष्प रविवारी झाले. त्यावेळी हॉटेल व्यावसायिक विठ्ठल कामत यांनी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, उद्योग एका जातीची, व्यक्तीची अथवा देशाची मक्तेदारी नाही, ती तुमच्या मनाची मक्तेदारी आहे. उद्योगाची सुरुवात करताना लहान करावी, त्यातून उद्योगातील खाचखळगे समजतात. उद्योग करताना तुम्हाला खूप काम करावे लागेल, तरच तुम्ही यशस्वी व्हाल असा सल्ला दिला. ज्या गोष्टींची कमतरता आहे त्यात व्यवसाय केल्यास तुम्हाला उत्तम यश मिळेल. उद्योजक होताना तुमचा स्वभाव बदलला, त्यागाची भावना ठेवा. डोळे आणि कान उघडे ठेवले पाहिजेत. उद्योग करताना माणसे जोडली पाहिजेत, तरच तुम्ही उद्योजक व्हाल असा विश्वास कामत यांनी व्यक्त केला. व्यवसाय करताना इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करावे. जो हिमतीने पुढे जातो तो यशस्वी होतो, असेही ते म्हणाले. यावेळी उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना कामत यांनी उत्तर देत मार्गदर्शन केले. यावेळी मराठी ग्रंथसंग्रहालय ठाणेचे अध्यक्ष विद्याधर ठाणेकर यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन वृंदा दाभोळकर यांनी केले. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात हॉटेल मॅनेजमेंटचे विद्यार्थी, रसिक प्रेक्षक उपस्थित होते. उषादेवी कॉलेज म्हणून बाजूलाच आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचं ॲफिलिएशन वगैरे आहे आणि ते छोटं इन्स्टिट्यूट आहे, पण मला ते आता मोठं करायचं आहे. मी 2 वर्षांनी रिटायर्ड होणार आहे. आता मी शिक्षिका आहे ज्ञानसाधना महाविद्यालयात आणि रिटायर्ड झाल्यानंतर मला ते एक्सपांड करायचं आहे. तर त्याच्यासाठी मला कशा प्रकारे मदत करू शकेल? आता एकच सेकंदात सोल्युशन देतो. 9वी नापास, 10वी नापास, 8वी नापास मुलं घ्या, त्यांना शिकवा. मी 500 लोकांना काम देतो. जा बसा. कॉन्ट्रॅक्ट साईन. थँक्यू सर. 500 मुला मुलींना मी काम देतो. फक्त जेव्हा तुम्ही त्यांना घ्याल, इंटरव्ह्यू करायला मी येईन. काम करणारी माणसं पाहिजे, कामत होणारी माणसं चालणार नाही. कारण काम करणारी माणसं पाहिजे. तर ती करायची कशी ते नंतर मी सांगेन. सगळ्यांना आता सांगितलं, पण तुम्ही 500 माणसं मला द्या. मी आणि 10 हॉटेल करतोय, त्यातल्या मला प्रत्येक हॉटेलला 50 जरी लागले तर 500 होतात. बरोबर? चालेल. नमस्कार. इसवी सन 1882 साली डॉक्टर रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जीवाणूंचा शोध लावला. त्यांचा प्रबंध जागतिक शास्त्रज्ञांच्या परिषदेत मांडला. त्यास 24 मार्च रोजी मान्यता मिळाली. म्हणून 24 मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दूरीकरणाकरिता विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात येतात. त्या अनुषंगाने जिल्हा क्षयरोग केंद्र ठाणे कार्यालय अंतर्गत 24 मार्च 2025 रोजी जिल्हाधिकारी ठाणे यांच्या अध्यक्षतेखाली टीबी मुक्त ग्रामपंचायत अभियानाअंतर्गत टीबी मुक्त ग्रामपंचायती म्हणून निवड करण्यात आलेल्या केंद्र शासनाच्या निर्देशकांनुसार व सहसंचालक आरोग्य सेवा क्षय व कुष्ठ पुणे यांचे मार्गदर्शक तत्वानुसार एकूण 28 रौप्य प्रशस्तीपत्रक देऊन ग्रामपंचायतींना महात्मा गांधी यांचा पुतळा जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्या शुभहस्ते देऊन गौरविण्यात आले आहे. तसेच 12 निक्षीय मित्र व 4 टीबी चॅम्पियन यांना देखील प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे. या प्रसंगी जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी ठाणे जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायतींमधील 28 कांस्य व 136 रौप्य मानांकन देऊन पुढील वर्षी उर्वरित सर्व ग्रामपंचायती ह्या लवकरच सिल्वरमधून सुवर्ण नामांकन प्राप्त करण्यास प्रयत्न करून ठाणे जिल्ह्यात क्षयरोग हद्दपार करूयात असे आवाहन केले.
महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। स्वतःच्या पायावर उभे राहिल्याशिवाय या जगात निभाव लागणं कठीण आहे असं म्हटलं जातं। मात्र मानसिक आरोग्याच्या समस्यांशी झुंजणाऱ्या या व्यक्तींनी स्वतःला सक्षम करण्यासाठी काय करावं हा मोठा प्रश्न असतो। यावर ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाने समर्पक उत्तर शोधत मनोरुग्ण महिलांसाठी ब्युटी पार्लर प्रशिक्षण उपक्रम सुरू केला आहे। रोटरी क्लब ऑफ मुंबई, कलाकार आणि नॅक फाउंडेशन यांच्या सहकार्याने सुरू झालेल्या या उपक्रमातून आतापर्यंत 30 महिला रुग्णांनी प्रशिक्षणाच्या 3ऱ्या टप्प्यापर्यंत मजल मारली आहे। मनोरुग्णांवरील उपचाराबरोबरच त्यांच्यातील कौशल्य ओळखून त्यांचा विकास करणे हे ठाणे मनोरुग्णालयाचे उद्दिष्ट आहे। त्यानुसार वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नेताजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवसाय उपचार विभाग हा उपक्रम राबवत आहे। ऑगस्ट 2024 पासून सुरू असलेला 4 स्तरीय ब्युटिशियन कोर्स प्रत्येकी 2 महिन्यांच्या कालावधीचा असून प्रत्येक स्तरात 10 महिला रुग्णांना प्रशिक्षण दिले जाते। आतापर्यंत 3ऱ्या टप्प्याचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे। या प्रशिक्षणात बेसिक ब्युटी सर्व्हिसेस, फेशियल, मेकअप आणि हेअरस्टाईल यांसारख्या कौशल्यांचा समावेश आहे। प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या महिलांना प्रमाणपत्र देण्यात येते। मनोरुग्ण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ब्युटी पार्लर प्रशिक्षणासोबतच हस्तकला, सण उत्सवासाठी लागणाऱ्या वस्तू तयार करणे आणि इतर व्यावसायिक कौशल्यांचे प्रशिक्षणही दिले जाते। यामुळे उपचार घेत असतानाच त्यांना स्वावलंबी होण्याच्या दिशेने पावले टाकत आहेत। या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी डॉक्टर हेमांगिनी देशपांडे, डॉक्टर जान्हवी केरजरकर, डॉक्टर आश्लेषा कुळी, डॉक्टर प्राजक्ता मोरे आदी तज्ज्ञ अथक प्रयत्न घेत आहेत। प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये आपण महिला विभागासाठी रुग्ण बरे झाल्यानंतर आजारातून त्यांना ऑक्युपेशन थेरपी विभागाला संदर्भित केले जाते। त्यामध्ये त्यांचं कौशल्याची तपासणी केली जाते, स्किल डेव्हलपमेंट। त्यानुसार महिलांसाठी मुंबई कलाकार, रोटरी क्लब ऑफ मुंबई व नॅक फाउंडेशनच्या वतीने महिलांसाठी ब्युटी पार्लर कोर्स सुरू केलेला आहे। त्यामध्ये 10 महिला रुग्णांना आपण सध्या एनरोल केलेला आहे। त्यांचे 2 लेवलचे कोर्स झाले तर 3ऱ्या लेवलचा कोर्स चालू आहे। टोटल 4 कोर्स आहेत। ह्या कोर्सचा असा उद्देश आहे की महिलांना छोटे मोठे कौशल्य शिकवून स्किल डेव्हलपमेंट करून त्यांना डिस्चार्ज झाल्यानंतर घरी समाजात छोटा मोठा जॉब करता येईल का किंवा छोटा मोठा व्यवसाय सुरू करता येईल का आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्यास मदत होईल व समाजाच्या मुख्य प्रवाहात सोडण्यासाठी आणि पुन्हा रुग्णालयात मानसिक आजारासाठी दाखल होऊ नये हा सुद्धा हेतू आहे। यासाठी एक छोटासा मनोरुग्णालयाचा आम्ही प्रयत्न करत आहोत। त्याशिवाय जितो फाउंडेशनच्या वतीने ज्वेलरी कोर्स व इतर विभागाचे सुद्धा ज्वेलरी कोर्स सुद्धा सुरू आहेत। आमदार संजय केळकर यांनी वारंवार पाठपुरावा केल्यामुळे शासनाने अकृषी कर संपूर्ण रद्द करण्यात आला असून आमदार केळकर यांनी मुख्यमंत्री व महायुती सरकारचे आभार व्यक्त केले। कर म्हणजेच एने टॅक्स हा रद्द करण्याच्या बाबत खूप वर्षापासून
आम्ही फॉलोअप करत होतो. त्या वेळेला माननीय महसूल मंत्री त्या वेळेचे जे होते त्यांनी स्टे दिला, परंतु कायमस्वरूपी रद्द केला नव्हता. आणि ही एक प्रकारे हा जाचक टॅक्स होता. हा 2 टॅक्स म्हणजे 2 कर लोकांना भरायला लागायचे. शहरी भागातल्या लोकांना देखील त्या नगरपालिका महापालिकेचा कर आणि हा प्रॉपर्टी टॅक्स म्हणून जो अकृषक कराच्या नोटिसा यायच्या. आणि ह्या नोटिसा ज्या होत्या त्या अत्यंत जाचक होत्या. परंतु शासनाकडे आम्ही सातत्याने पाठपुरावा करत होतो. माननीय मुख्यमंत्र्यांनी कालच या बजेट अधिवेशनमध्ये जाहीर केलं की 4 ऑक्टोबर 2024ला हा आम्ही रद्द केलेला आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत. तसा GR आलेला आहे. महसूल खात्यामधल्या तत्सम त्या अधिकाऱ्यांनी तरी देखील नोटिसा चालू ठेवल्या होत्या. आणि म्हणून मी आमच्या सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की आधीही मी सांगितलं होतं की या नोटिसा ज्या आहेत त्या बाजूला केला. हा रद्द झालेला आहे आणि या पुढच्या काळामध्ये अकृषक कर हा आपल्याला भरायला लागणार नाही. मी माननीय मुख्यमंत्री आणि महायुती सरकारचं आपल्या सगळ्यांच्या तर्फे त्यांना धन्यवाद देतो.